राहुल गांधी यांच्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा मतचोरीचा आरोप केलाय। मत चोरले जात आहेत, मतांमध्ये गडबड आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। 2014 पासून मतांची चोरी करूनच सत्ता राबवली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला। गेल्या 10-12 वर्षातला हा खेळ उघडा पडेल आणि म्हणून प्रकरण दाबलं जाते असा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला। 2000 साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर। या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो। इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्या बरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे। आयत्या वेळेला कच खाल्ली सगळे। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्या वेळेला त्यांचे डोळे उघडतील, तोपर्यंत डोळे उघडणार नाही। ते तेव्हा पण बोलत होतो, आठवतं ना तुम्हाला, बरोबर आहे। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत।